सोलापूरची एनजी मिल म्हणजेच नरसिंग गिरजी मिल ही मिल 2002 साली पूर्णपणे बंद झाल्यामुळे या मिलमधील 200 वर्ष जुने दक्षिणमुखी मारुती मंदिराचे दर्शनही बंद करण्यात आले होते। परंतु वर्षातून एकदा म्हणजेच हनुमान जयंतीच्या वेळेस हे मंदिर नागरिकांसाठी खुले करण्यात येते। मिलच्या मुख्य द्वारापासून सदर मंदिर जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर आहे। सर्व भक्तगण दरवर्षी हनुमान जन्मोत्सव दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात, कारण मंदिरात असलेली मारुतीरायाची विलोभनीय मूर्ती एक वेगळ्याच रूपात दिसते। एका हातात गदा तर दुसऱ्या हातात द्रोणागिरी पर्वत उचलून धरलेली ही मूर्ती आणि मूर्तीचा चेहरा दक्षिण दिशेकडे पाहण्याचा एक वेगळाच आनंद भक्तगणांना आकर्षित करतो। त्यामुळे भक्तगण हनुमान जन्मोत्सवाच्या वेळेस दिवसभर दर्शनासाठी मोठ्या रांगा लावत असतात। मी इथलं मंदिरचा पुजारी आणि हरिभाऊ धोंडोपंत कुलकर्णी। मी गेले 30 वर्ष मिलमध्ये नोकरी केलो। 2002 साली मिल बंद पडली आणि ह्या मिलचं वैशिष्ट्य मारुतीचं असं आहे की हा जागृत मारुती आहे आणि दक्षिणाभिमुख मारुती आहे आणि पावणारा गणपती हा मारुती आहे आणि फक्त वर्षातून ह्याला हनुमान जयंतीची सध्या उघडं ठेवतात। ही मिल जी आहे ती नरसिंग गिरजी मिल आणि हे जे मालक ही नरसिंग गिरजी म्हणून हैदराबादचे, त्यांनी ही मिल 1 रुपया नाममात्र भाडं करून कामगार या ठिकाणी जगावं म्हणून देऊन गेलेले आहेत। आणि ह्या मिलमध्ये परवा 2001 साली बंद पडली, सगळ्या मिल एका बंद पडल्यामुळं। आणि विशेष म्हणजे ह्या कापड वगैरे बनत होतं तर आता आमची अशी एक विनंती आहे सरकारला, हे महाराष्ट्र टेक्स्टाईल गव्हर्नमेंटची असल्यामुळं की 12 महिने आपल्याला दर्शनाकरता लोकांना भाविकांची श्रद्धा असल्यामुळं चालू ठेवा असं आम्हाला वाटतं आहे। आम्ही वेळोवेळी मागणी मुख्यमंत्र्याकडं महाराष्ट्र टेक्स्टाईलकडे करतो आहे, कारण जागृत मारुती असल्यामुळं। आणि हे विशेष असं आहे की हे कोण लक्ष देत नाही आहे आणि जुना हा 200 वर्षापूर्वीचा आहे आणि दक्षिणाभिमुखी आहे हे मग जेव्हा मिल चालू होती तेव्हा कायम दर्शन होतं का? हो, कायम दर्शन दररोज येत होतं ना दर्शनाला त्यावेळेस। म्हणजे मिल बंद पडल्यावरच वर्षातून एकदा चालू झालं? हा, आता मात्र या मिलमध्ये वर्षातून एकदाच हे करतात, निर्मनुष्य असल्यामुळं, कारण साप वगैरे हे ते असतात त्यामुळं कोणाला सोडत नाहीत। आणि मिल चालू असल्यानंतर त्या दर्शन घेऊनच कामाला सुरुवात करायची असे बघतच होतं, पद्धत त्यावेळेस तशी होती। त्याच निमित्ताने 1898 सालची ही नरसिंग गिरजी मिल पाहण्यासाठी नागरिक उत्सुकही असतात। परंतु मिल बंद पडल्यामुळे मिलची अवस्था अत्यंत बिघडली असून सर्वत्र झाडीझुडपे वाढली आहेत। मिलमधील मोठमोठ्या इमारतीच्या भिंती ढासळल्या आहेत। मात्र तरी देखील नागरिक हे पाहण्यासाठी उत्सुकतेने या दिवसाची वाट पाहत असतात। कोणी या मिलमधील फोटो आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत असतो, तर कोणी खास या मिलमधील मोठ्या पाण्याच्या विहिरी पाहण्यास येतो। कोणी मिलमधील मोठमोठे हॉल पाहण्यासाठी गर्दी करतात, जिथे एकेकाळी कपडा उत्पादन केले जायचे। श्री मारुतीरायाचे दर्शन झाल्यानंतर नागरिक प्रसादात बनवलेली लापशीचा आनंद मिलमधल्या अशा निसर्गरम्य वातावरणात आवर्जून अनुभवतात। मारुतीचे दर्शन घेऊन पुढच्या वर्षी पुन्हा भेटू असा निरोप देत परत पुढच्या वर्षीची वाट आतुरतेने पाहतात।